तर चला मित्रांनो, आज तुम्हाला दाखवतो स्पेशल आईने भाजी करायला लावली मुश्याची ना गाई. मुश्याची भाजी तुम्हाला दाखवतो कशी मुश्याची भाजी बनवतात ते काय. ती मुश्या म्हणजे मच्छी. हा अरे सॉरी, शिंगाला मच्छी. शिंगाला कारण मी तर मुश्या सांगेल, मला माहीत नाही ना नावा, त्याची मुलं आई सांगेल तेव्हा माहीत. मुश्या भाजी मुश्या. तर चला आज तुम्हाला दाखवतो स्वयंपाक काय काय आमचं दुपारचं जेवण होतं त्या मस्त. तर चला मस्त या, तुम्ही पण नंतर भाजी बनवली का जेवायला. तर चला इकडे लावला आहे भात बनवायला. इकडे भात मस्त बनवून घ्या लावला. कोणा तर बघा अशा प्रकारे भात ठेवला झाकण. आता थोड्या वेळात भात होऊन जाईल मस्त पैकी. चुलीवरचा भात खायची मजाच वेगळी मित्रांनो. आणि पावसामुळे या ओल आले सारवल्या का असा ओल येते पावसामुळे. बघा सगळा ओली जमीन होते इकडं. झाली मच्छी कापायची सुरुवात, तयारी झाली. अशा मुरल्या बनवायच्या मित्र हो. ते कापूनच आणलेलं आहे मित्रांनो. बघा कापूनच आणलेलं आहे. तर मच्छीवाले कापूनच देतात जास्त करून. ते आता फक्त काय छोटं पीस करस काय साफ करस फक्त. मोठं ठेव नाही तर मग विरघळतात ना का नाही. विरघळते का नाही ते. ते सगळी साफ करूनच आणली मच्छी मस्त पैकी. तर शिंगाला मी आता बरेच वर्षातून खाईन काय ते. मी तर लहान असताना खालेलं असेल. यो नाही मुशी आहे वावडी नाही शिंगाला पण. यो खटनावाला नाही का. तर मी तर वाटतं शिंगाली मित्रांनो लहान असताना खालेलं असेल काय चुकून. तेव्हाच आता आजच खायला लागला नाही. इकडं ते मोठी तारफट गँग आमची फुगवायला लागले. एवढी दिली तर 100ची. एवढी कशी दिली 100ची. इकडे बरी भेटत, तिकडे फार ना महाग. सस्ती बी शिंगाली अगं तरी पण. पण आम्ही कधी आणत नाही ना अशी. मी आणली तर आम्ही चिव आणत, सुरमई आण, वाव नाही तर कोलम्या मोठे ते. त्या नाही खाडीच्या मोठ्या ते. आता आलीस का आणून दे ना तुला भाजी करून. हा आलीस का देन भाजी करून मोठ्या कोलंब्या. एकदा मी तिकडे जेवायला आणील ना काय. हा 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 मोठ्या कोलंब्या पण आम्ही नाही जाणू. त्या हात्यासारख्या त्या बंधाऱ्याच्या विकायला येत ना तेव्हा आणू. ते पावसाळ्यात फार भेटत विकायला होतो नको ते. त्या काढून त्याचा चांगला ते काढून टाकेल ती जरा महाग भेट ना. सुरमई बिमई महाग भेटत. 150 रुपये काय पाव का 100 रुपये पाव. 150 रुपये वाटत. वाव पण तेवढी. इथे लई मच्छी आली मित्रांनो. बघा टोप भरलाय किती. आता आई काढेल तर बघा प्लेट मध्ये किती आहे. 100 रुपयाची. इकडं स्वस्त मच्छी भेटते. इकडनं कसा सातपाटी जवळ ना त्याची मुलं स्वस्त मच्छी देतात. ही जर भिवंडीला घ्यायला गेलं ना तर 100ची एवढी देणार पण नाही. आणि फ्रेश पण वाटते चांगली जरा आहे. वास नाही घेवत. हा नाही तर लई याचा वास पण थोडा पण नाही. अगं नाही आता पावसाला संपला ना. पावसाळ्यात कशी जुनी उन्हाळ्याची मच्छी ठेवतात ना. पावसाळ्यात बोटी बंद असतात ना. आता बोटी चालू झाल्या. आता ताजी मच्छी येईल असं. आता बोटी चालू झाल्या ना. पाऊस थांबला आता मच्छी फ्रेश येईल. ते पावसाळ्यात ती खराब मच्छी असते. ती 2-3 महिन्याची ना पावसाळ्यात. त्याची मुलं नाही आता रोजची आहे ना. त्याची मुलं आता वास नाही. तर चला अशा प्रकारे मच्छी साफ करून घेतली. आता भाजी करशील थोड्या. गॅसवर करशील ना भाजी. तर चला आता आई भाजी करून घेईल का मग भाजी करून घेतली का मग जेवायला भेटू डायरेक्ट. तर काय भाजी दाखवणार नाही चुलीवर.
लागते गॅसवर, तिथं लाईट नाही ना त्याच्यामुळे. परत आईनी कापल्या छोट्या छोट्या, म्हणजे 2-3 दिल्या तरी पण जास्त वाटतील अशा. तर मी तर आता समजून घेईन, मला तर 6 देतील तेव्हा मी समजेन का 3 दिल्या. हा, नाही तर या तर मग चिटिंग होईल. मग परत सांगाल का भाजी उरली जशी तशी आहे, असा नको व्हायला. तर परत धुतली एकदा डबल पाण्यात. परत मासली घे आणली तर परत आई मासली घ्यायला लागली, कारण सुकवून ठेवा. तर आमची गावातलीच आहे, नातेवाईकच आहे मासलेवाली. काय तर कानोसा मच्छी घ्यायला लावली. टाक काय तर हे कडवाली टाक नाही तर. विचार तुला पण मासली घेणार ना, नाही तर काही मस्त भाजी होती याची. तो काय म्हणलं असं टाक, आता काय करतात बा. आहे तो, यो आहे तो तेलो पाहिजे. कोणचं कानोस आहे? जी बाकी मध्ये अशी काय नाही फरक की काय. अच्छा, हे कानोस आहे. कानोशी पोटलं फाडलंच ना, भुजलीच तर फार भारी लागत. हा काय, मस्त भाजी लागत अशी. तर बघा ही मित्रांनो, आमची गोडे पाण्याची आहे मच्छी, मिठी पाण्याची. कोण आवाज देतो? नाही मास्तर कशाला? सचिनला नाही. तर बघा मच्छी घेतली. हा, वावी रस्त्यात भारी होता काम. ना ऐशी होत असती ना घर. आता 2 दिवस तसंच मग अगं ना मग सांगू माझं ना, मग कर म्हणून ओढा घेऊन आला ना, मग 50 तरी दे तू तर बरा होता. हाकडी अशी पाहत होतो पैसा होत आहे मग जवळ तरी पण दे तू म्हणून 50 रुपये कापायला लागेल होतो माझा काही झाला तर मी नाही ना. जरा नाही तर दे ना. मला 2-1 बोटे दे. 2-1 बोटे त्याला म्हणा दे भुजून ना. 1.5 किलो. हा, पैसेच काय देणार ते काय बरं त्याचं उद्या दे. उद्या सांगा, उद्या म्हणून जा. तर चला आता ही भुजायला लागल परत मच्छी. सुरुवात कराल तर चला आईला भाजी करून घेऊ दे, त्यात टाकल. आपण भाज्या दाखवता भरपूर त्याची मुलं. तर आता भाजी केली का डायरेक्ट जेवायला भेटू मित्रांनो. तर बघा आता मासली घेतली विकत, ती आता भाजायला लावली अशी मस्त. तव्यावर भाजून ठेवायची आणि स्टोअर करायची. हे बघा, फ्रीज नाही ना त्याच्यामुळं, पण फ्रीज ती कशी, ती शेवटी फ्रीज ती फ्रीज, आणि भाजून ठेवली का त्याची टेस्टच वेगळी. बघा 1 नंबर ताजी मच्छी. हे बघा ती मासलेवाली मोठी येतीच ना, ती पोरी ती नातेवाईकच ना त्याच्यामुळं काय काय घेतली ना, ते जरा टाकून दिली नाथेतीच ना. कशी उधार तरी पण देतात, उधार तरी द्यायची आम्हाला, पैसे नंतर दिला तरी पण. पहिली पण उधार हे ना. आता पण नाही घेशी तर कशी ती दाराशी लगे घेणे ना. तर मग ती सांग घे 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 मग पैसे दे, घे घे मग पैसे दे. घ्या लागत ती काय. ठीक आहे, तर चला आता ही भाजून घेऊ दे, मग जेवताना भेटू. 2 तुकडे ठीक आहे. त्याचे करताना तर आपल्या इथं मासली आणली ती. तुला गोडी मासली खायला मिळलं नाही ना, त्याची करता घेतली ती मी. तर चला मित्रांनो, आईने भात वाढायला घेतला फायनली. आता गेली पोरा जात आपली बरी गेली. दुपार झाली ना, जाणशी करून ठेवत दुपारची पण राहते. बघा भात वाढायला लावला फायनली मस्त पैकी एकदम टकाटक गरमागरम. वाफ बघा कशी निघते. मी गरम मला शिलारला ना, तरी मी सकाळचा तरी दुपारचे गरम करत. शिला नाही गरम, दुपारचे तरी सकाळीच रांधलेला तरी दुपारचे गरम करायचा. हा काय, ठीक आहे. बाबाला
मोठीच लाग जरा आपल्याला घरभर जीवाय. दाव भाजी कशी झाली ते झाला ना भात वाढला बस दे थोडा दे थोडा अर्धा चमच दे. हा बस 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 बस. तर बघा भाजी एकदम खतरनाक झाली. तिखट तुला लाग ना तर ह्या टाकला भाजी बघा काय चमच्या खाली असं दाखव पीस कसं झालं घे. बारीक सांग केलंस तर ते एक नंबर भाजी झाली. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो कडक पैकी मस्त पैकी. तू ह्या खाल्लेला ना शिंगाला सांग एकदा. नाही मी नाही खाल्ले आज पहिल्यांदा खाता मित्रांनो मी शिंगाला भाजी. तर बघू आंबट भाजी वाटत. तर आता भाजी बिजी वाढून घेऊ दे मग आम्ही जेवता मस्त पैकी. तर तुम्ही पण या जेवायला मित्रांनो. तोपर्यंत मी आता या तुम्ही पण जेवायला जरा हात धुवून घेतो तोपर्यंत. मग आता जेवू या तुम्ही पण जेवण करायला शिंगाली भाजी खायला. बाब्या बसला पण जेवायला बघा. तर आता काय नाही भाजीच वाढायची आहे फक्त. तर ती पण वाढेल आता आई. चला तोपर्यंत मी हात धुवून घेतो मस्तपैकी टकाटक. आता भाजी पण वाढून झाली थोडी थोडी. आता जेवतो मस्तपैकी पटापट. मित्रांनो तुम्ही पण जेवायला मस्तपैकी दुपारचं जेवण करू एकदम टकाटक पैकी. मच्छी खाऊ आज रविवार पण आहे तर एकदम कडकशे जेवण करून घेऊ. हा तिकडं बघा भाऊ जेवायला बसला. कशी राह भाजी. तर त्याला टेस्ट कसा करतो तर विचारू दे कशी आहे भाजी. चांगले आहे कशी राह बाबू. चांगले आहे. खालीच काय मच्छी का नाही अजून. तर एकमेकांकडे पाहायला लागला हा तर काय सांगत हा ते. तर चला जेवण करून घेत आता पहिला. हा तर चला जेवू दे सगळ्यांना. या तुम्ही पण जेवायला.